नमस्कार नाशिककर, मी समृद्धी आणि आज माझ्या स्टुडिओमध्ये मी काही दिवसांपूर्वीच एक नवीन पेंटिंग स्टार्ट केलंय. मी मूळची नाशिकची आहे, त्यामुळे नाशिक बद्दल कुठलं तरी एक चांगलं पेंटिंग माझ्या हातून घडावं अशी माझी बऱ्याच दिवसांची इच्छा होती. आणि त्यासाठी मी आपल्या नाशिक बद्दलच नाशिक तपोभूमी हा विषय घेऊन एक पेंटिंग करायला सुरुवात केली आहे, जे अजून पूर्ण झालेलं नाहीये. पण त्यामध्ये मी एक फिगर दाखवली आहे, जी तप करण्याच्या अवस्थेत बसलेली आहे, ध्यानस्थ बसलेली आहे. आणि त्यानंतर या फिगरच्या पाठीमागे आपण गोदा घाट मी दाखवलाय. त्यानंतर आपल्या नाशिकची ऐतिहासिक ओळख म्हणजे आपल्या पांडव लेण्या. पांडव लेण्या इथे दाखवलेल्या आहेत. आणि हा शिलालेख आहे, जो आपल्या पांडव लेणीमध्येच आहे. पांडव लेणी साधारणतः 2000 वर्षापूर्वीची ही लेणी आहे आणि तिथे अनेक शिलालेख आहेत. त्यामध्ये आपल्या नाशिकचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी दिसतो. त्यामध्ये गोवर्धन हे आपल्या नाशिकचं नाव होतं, जे सातवाहनांच्या काळात होतं. आणि गोवर्धन सोबतच नाशिक शहराचा उल्लेख नाशिक म्हणून सुद्धा येतो. तो सुद्धा त्या पांडव लेण्याच्या शिलालेखांमध्ये आलेला आहे. म्हणजे 2000 वर्षापूर्वी सुद्धा आपलं नाशिक नाशिक म्हणूनच ओळखलं जात होतं. ती ओळख म्हणून मी हा शिलालेख या पेंटिंग मध्ये दाखवला आहे. आणि त्यानंतर आपलं नाशिक ओळखलं जातं ते त्र्यंबकेश्वर अर्थात शिवशंकरांसाठी. मग त्यामुळे शिवशंकरांचा हा तिसरा डोळा अर्थात थर्ड आय म्हणून इथे त्या संदर्भातलं मी अजून काम बाकी आहे, ते करणार आहे. आणि नाशिक आपली तपोभूमी आहे. इथे खूप साऱ्या साधू संतांचं सतत वास्तव्य राहिलेलं आहे. आणि त्यामुळेच वृक्ष ही सुद्धा आपल्या नाशिकची ओळखच आहे. कारण वृक्षांमुळेच शहर होतं, त्यामुळे साधू संत इथे होते आणि इथे त्यांचं वास्तव्य होतं. हा वृक्ष पाठीमागे बॅकग्राऊंड मध्ये मी दाखवलाय. ह्या पेंटिंगवर अजून बरेचसं काम बाकी आहे. जसं जसं होईल तसं पुढच्या भागामध्ये आपण पुढच्या झालेल्या कामाबद्दल बघूया.